पंचायत समितीत भ्रष्टाचार उघड, 7,000च्या लाचेने अधिकारी गजाआड। नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज। धुळे पंचायत समितीत पुन्हा भ्रष्टाचाराचा विळखा, 7,000ची लाच घेताना तांत्रिक सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात। शासनाच्या रोजगार हमी योजनेतील गरिबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याला अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। पंचायत समिती धुळे येथे कार्यरत असलेला तांत्रिक सहाय्यक विश्वजित संजय भामरे याला 7,000 रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीने सापळा रचून अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या बहिणीच्या नावावर मौजे नंदाळे बुद्रुक येथे असलेल्या शेतजमिनीत राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली होती। विहिरीसाठी शासनाकडून तब्बल 3,99,710 रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते। त्यापैकी 2,39,000 रुपये आधीच मिळाले होते। उर्वरित रक्कम मिळविण्यासाठी तक्रारदार पंचायत समितीकडे पाठपुरावा करत होते। याच वेळी तांत्रिक सहाय्यक विश्वजित भामरे यांनी विहिरीची मोजमाप पुस्तिका पुढे पाठवण्यासाठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काम करण्याच्या नावाखाली 7,000 रुपयांची लाच मागितली। वरिष्ठांना द्यायचे आहेत असे सांगत गरीब शेतकऱ्यांच्या पैशावरच हातसाफ करण्याचा प्रयत्न करण्यात आला। तक्रारदारांनी याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथे तक्रार दाखल केली। एसीबीने पंचायत समक्ष पडताळणी केली असता लाचेची मागणी स्पष्ट झाली। त्यानंतर सापळा रचण्यात आला आणि विश्वजित भामरे हा 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेला। या कारवाईमुळे पंचायत समितीतील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा उघड झाला असून कामासाठी पैसे द्या हीच पद्धत अनेक विभागात रुजल्याचे समोर आले आहे। सामान्य नागरिकांच्या हक्काच्या योजनेमध्येही भ्रष्ट अधिकारी टक्केवारी मागत असल्याने संताप व्यक्त होत आहे। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल व एसीबीच्या पथकाने केली। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ एसीबीकडे तक्रार द्यावी।